नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाटा भाजी करणार आहोत। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत। बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवलेत। 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतले, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठामुळे भाजी छान कुरकुरीत होतात। सर्वात प्रथम आपण बटाट्याचे स्लाइस करून घेऊया। स्लाइसर घेतले, याच्याने बटाट्याच्या स्लाइस करून घेऊया। अशा पद्धतीने बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। स्लाइसरने बटाट्याचे छान पातळ पातळ काप होतात। तुम्ही असे बटाट्याचे काप चाकूने किंवा विळीवरही करू शकता। सर्व बटाट्याचे मी काप करून घेतलेत। छान पातळ पातळ काप झालेत। आता हे काप आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। बटाट्याचे काप 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, चाळणीवर निथळत ठेवले म्हणजे याच्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी निघून जाईल। भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। बाउल घेतलाय, बाउलमध्ये 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ टाकते, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चिमूट हिंग, 2 चिमूट हळद, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर हे सर्व याच्यात टाकूया। छोटा पाव चमचा ओवा घेतलाय, ओवा हातावर क्रश करून टाकूया म्हणजे ओव्याचा स्वाद छान लागतो। चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। मिक्स करताना थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाही। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घेऊया म्हणजे भजी छान खुसखुशीत होतात। 2 ते 3 मिनिटं सर्व छान फेटून घेतलंय। भजी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। या मिश्रणामध्ये आपण 2 चमचे गरम तेल टाकूया। गरम तेल टाकल्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। गरम तेलाच्या ऐवजी तुम्ही 2 चिमूट खायचा सोडा टाकू शकता। बटाट्याच्या स्लाइस पिठामध्ये बुडवून भजी तळून घ्यायची। पिठाचं कोटिंग बटाट्याच्या स्लाइसवर राहिलं पाहिजे। भजी तळून घेऊया। तेल गरम झाले, भजी टाकून घेऊया। बटाट्याच्या स्लाइस पिठामध्ये घोळून भजी टाकायची आहे। भजी टाकताना गॅस कमी करायचा आहे। भजी टाकून झाल्यावर गॅस मीडियम करायचा। मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायची। भजी छान टम्म फुगली आहे। आता ही भजी आपण उलटवून घेऊया। उलटपालट करून सर्व बाजूने तळून घ्यायची आहे। आपण बटाट्याच्या स्लाइस निथळून घेतल्यामुळे पिठाचं कोटिंग भज्यांवर व्यवस्थित राहिले आहे। उलटपालट करून सर्व बाजूने भजी तळून घेतली आहे। आता ही भजी आपण काढून घेऊया। छान फुगली आहेत भजी, भज्यांना छान रंग आलाय। अशाच पद्धतीने उरलेली भजी मी तळून घेते। भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊया। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। मिरच्यांना मध्ये चीर दिली आहे म्हणजे त्या अंगावर उडणार नाही। मिरच्यांवरती थोडंसं मीठ टाकूया। भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तयार झाल्यात। सर्व भजी तळून घेतलीत, छान टम्म फुगलीत भजी। आपली बटाटा भजी तयार झाली आहे। छान झाली आहेत भजी। छान झालीत आपली बटाटा भजी। तळलेल्या मिरचीबरोबर सर्व केली आहे। ही भजी तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, सॉस बरोबर खाऊ शकतात। चहा बरोबरही छान लागतात। गरमागरम चहा आणि भजी सर्वांनाच आवडते। बटाटा भजी सर्वांच्याच घरी केली जातात। सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे हा। भजी कशी झाली ती बघूया। छान टम्म फुगली आहेत, कुरकुरीत झाली आहेत, खुसखुशीत झाली आहेत। छान झालीत आपली बटाटा भजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।